राहील सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज शेलारी संघाच्या वतीनं सुनील. आजच्या दिवसातील पहिलाच बॉल आणि इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता क्षितिज कंटेचा. अंपायर डिसिजन वाईट बॉल. गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन दिवसाची खराब सुरुवात केली शेलारी संघाने. पण सुरुवात जरी खराब केली, ज्या वेळेला सायंकाळी अगरबत्तीचा सुगंध दरवळतो ना, तो दिवस चांगला जात असतो. इथे सुरुवात खराब असेल पण शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न राहील शेलारी संघाचा, यात शंका नाहीये. खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्रिकेट खेळतात आणि हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले सन्माननीय शिवाजी केंबारी सरांनी. कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. मी मगाशी चर्चा केली, जरी दिवसाची सुरुवात खराब केली तरी मात्र सायंकाळी दिवे लागण्याची वेळ येते आणि अगरबत्तीचा सुगंध ज्या ज्या वेळेला आमच्या घरामध्ये दरवळतो त्या त्यावेळेला आम्हाला सुद्धा वाटतं की आजचा दिवस वर्णनीय राहील आहे. पहिला चेंडू वाईट जरी फेकला सुनीलनं, त्यानंतर मात्र कमबॅक केलं सुनील नावाच्या गोलंदाजानं. यस, डॉट बॉल. समोर आहे सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंटे. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह सजवला, चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरकडे. अंपायर डिसिजन नो बॉल. एका बाजूला पाहिलं तर खराब 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 अवस्था पाहायला मिळते शेलारी संघाची. सोनेपे सुहागा बॅटिंग करत असताना जखमेवर चोळलं मीठ. सरळगाव एक्सप्रेसनं क्षितिज कंचेच्या बॅटमधनं आला हा पहिल्या इनिंग मधील चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यामधील पहिलाच चौकार. इथे असेल फ्री हिट. फुलोलेंचा चेंडू होता. प्रयत्न केले क्षितिज कंठेने. आज जर पाहिलं तर आम्हाला मनस्वी आनंद होतोय साई स्पोर्ट्स सळगाव संघ खेळत असताना, कारण हर्षल घोडे त्या संघामध्ये खेळताना आम्हाला नेहमी पाहायला मिळत आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. तुम्ही पाहिलं असेल या महाराष्ट्रातील व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरील हर्षल घोडे, त्याचबरोबर साईनाथ घोडे ज्यांच्या नावाने माफी असावी. साई घोडेचं नाव खूप छान आहे, कारण आम्ही म्हणतो ना की साईबाबांचा आशीर्वाद या संघानं घेतला. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, इरादे आते हैं इरादे बदलते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. तेलावर दिवे अनेकांनी लावले पण पाण्यावर एकमेव ज्योती प्रज्वलित करणारा या पृथ्वी तलावर अवलिया उतरला आणि अर्थातच साईबाबांचा आशीर्वाद या संघावर आहे. जाऊया मागच्या दिशेने. सनी बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकला होता. फक्त आणि फक्त संरक्षणात्मक खेळण्याचा प्रयत्न केलाय. पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न होतोय. पत्त्यांचा बंगला तर या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न होतोय. सुखी संसार चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स सळगाव संघाचा संसार तेव्हा सुखी होतो जेव्हा सप्तपावली होते, आणि क्रिकेटमधील संसार तेव्हा चांगला होतो जेव्हा शतपावली होते. धावावं लागतं क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला. गतीमध्ये केलं परिवर्तन. गोलंदाजाने या ठिकाणी दाखवलं चेंज ऑफ द पेस आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जुना जाणता अनुभव शेलारी संघामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला टीम साई स्पोर्ट्स सरळगाव, एकाच ताकदीचे दोन खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आम्ही नेहमी म्हणतो की राजा शेर अपने ताकत से राजा कहलाते, क्योंकि जंगल में चुनाव नहीं होते. इथं जर पाहिलं तर निवडणूक नाहीये. हो 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 हो, शॉर्ट सिलेक्शन पाहिला तर ताकद होती, नजाकत होती, फटक्यामध्ये जीव होता बॅट्समन सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंटेच्या. एक धाव मिळेल क्षितिज कंटेला, अर्थातच साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या हळुवारपणे पुढे सरकेल. धावसंख्या ती धावपलकावर 8. यस, अंपायर षटक संपलंय. ओके, एक चेंडू नो बॉल होता. थँक्यू, कन्फ्युजन क्लिअर. नऊ धावा धावपलकावर, शेवटचा चेंडू शिल्लक. इथे मात्र आपण पाहू शकाल फुल टॉस बॉल होता. अक्रॉस द लाईनने खेळलाय अलाउंग दी कार्पेट. चेंडू निघून चालला होता लॉंग ऑन कडे आणि तिथे मिळतील 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धाव्यांच्या सहकार्याने साई स्पोर्ट्स सळगाव संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये. एकंदरीत सुदर्शन आगे आम्हाला दाखवतील धावसंख्या ती धावपलकावर 11 धावा. या सुदर्शन आगे या स्पर्धेला चांगला स्कोरर लाभलाय. कालच्या दिवसामध्ये खेळाडूच्या वृत्तीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. माणसाला अनेक भूमिकांतून जावं लागतं. एका माणसाचं आयुष्य म्हणजे एकाचं नसतं, एक केंद्रस्थान आणि त्याला असतो वर्तुळ. घार ज्या वेळेला आकाशात फिरते ना, तिचं लक्ष पिलांजवळ असतं.
धावसंख्या बनली गेली धावपलकावर 11 धावा. चांगली सुरुवात आहे साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची. धावसंख्या 11 आहे पण विकेट अजून गमावलेली नाहीये साई स्पोर्ट्स सरळगाव संघानं. जोपर्यंत सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंठे खेळपट्टीवर सज्ज तोपर्यंत मात्र धावांचा भरधाव वेग या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. कारण याच खेळाडूला जरी मुरबाड तालुक्यामध्ये जन्माला आलेला असलेला हिरा तरी या हिऱ्याला आमच्या शहापूरच्या क्रीडा नगरीनं याला सातत्याने डोक्यावर उचलून घेतलंय. आम्ही पाहिलंय धर्मवीर स्पोर्ट्स विजयभाई भगत यांच्या अनेक सामने अनेक स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये या हिऱ्याला सातत्याने चमकताना पाहायला मिळालंय. निश्चितच सरळगाव एक्सप्रेस व्हाय मी कॉल आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र देत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय बॅट्समन सनी आणि सोबतीला क्षितिज कंठे. जाऊया मागच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर शेलारी संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज कमलाकर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिल्या चेंडू फेकला गुगली. या गुगलीची दाहकता सहन करावी लागली. बॅट्समन क्षितिज कंठे बॅक टू द डगआउट. यूज विकेट. मोठा मासा लागला गळाला आणि धक्का लागेल 440 चा करंट साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला. क्षितिज बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या ज्या वेळेला ऑफ ब्रेक बॉलर एखादा मधोमध लेग ब्रेक बॉल फेकतात ना त्याच कॉल गुगली आणि इथे मात्र गुगली फेकला तो ओळखता आला नाही क्षितिज कंठेला. हळुवारपणे बॅट फिरली. कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. थोडासा लेझी क्रिकेट झाला क्षितिज कंठेकडून. चेंडूचं लेंथ ओळखता आली नाही आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस करलं फलंदाज बाद क्षितिज कंठे. सुरुवात चांगली करून दिली होती जणू काही एखाद्या स्वर्गाप्रमाणे. पण एका बाजूला पाहिलं तर हिरवळ आणि त्या हिरवळीला थोडासा कोमेजलापणा आलाय. हिरवळीची बाग आणि त्यानंतर स्मशान. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ते धावपलकावर 11. विकेटचं पतन झालं क्षितिज कंठे. कमालीची गोलंदाजी कमलाकरची. येता क्षणाला आपल्या नावाची दखल घ्यायला लाभली गोलंदाज कमलाकर. म्हणून म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना गोलंदाज कमलाकर. पुन्हा एकदा लेग ब्रेक होता. काय लेंथ आहे गोलंदाज कमलाकरची. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या घरामध्ये आजोबा असतो ना तेव्हा लहान मुलांना चांगल्या गोष्टी शिकवतो आणि तो असावा लागतो. संघामध्ये जुना जाणता खेळाडू असेल तर मात्र संघ सातत्याने यशाच्या शिखरावर विराजमान झालेला असतो. इथे कमलाकर आला आणि धावसंख्येचा वेग होता त्याला स्वल्पविराम लावण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज कमलाकरनं. धावसंख्या पाहिली तर साई स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय 12. जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी असणाऱ्या एखाद्या क्षेत्रीयाच्या भात्यामध्ये जेवढे बाण असतात ना तेवढे खेळाडू तुम्हाला साई स्पोर्ट्स शहापूर साई स्पोर्ट्स सरळगाव संघामध्ये पाहायला मिळतील. साईचं आगमन इथे यायचं बाकी आहे. आपण पाहू शकाल नवीन फलंदाज विशालला पाठवलंय. साई राहिलाय थोड्या वेळापुरता मागे कारण जिथे जिथे संघाला गरज असते एक एक चांगल्या खेळाडूची तो खेळाडू सातत्याने डगआउट मध्ये वाचवणं गोष्ट गरजेची आहे. परंतु प्रॉपर टायमिंगला महत्त्व द्यावं लागेल साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला. नवीन फलंदाज विशाल असेल. सन्नी या ठिकाणी साथ देतोय. कमलाकरचं कौतुक करेल. इथे मात्र फुल लेनचा चेंडू होता. फटका सजवण्याचा प्रयत्न. आणखी एक धक्का लागेल या मॅच मध्ये साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला. फलंदाज बाद आणि इथे मात्र यावं लागेल माघारी. बॅट्समन सन्नी बॅक टू द डगआउट. सलामीची जोडी इथे मात्र गारद. इंटरनेट फास्ट चालेल. विचार करावा लागेल साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला. जर धावसंख्या वेगाने चालली होती पुढे त्यानंतर मात्र क्षितिज कंठे बाद झाला.
त्याच्या पाठोपाठ लगेच सनी झालाय बाद आणि 2 खेळाडू खेळपट्टीवर खेळत असताना दोनही नवीन खेळाडू. दोघांचा विचार केला तर विशाल फक्त एक चेंडू खेळला, एक धाव बनवली आणि सोबतीला फलंदाज चेतन. धावसंख्या स्थिरावलेली आहे 12 धावा. कमलाकर नावाच्या गोलंदाजानं मित्रमणी या मॅच मध्ये सीमाचा बाटा उचलला. काय गोलंदाजी केली. प्रत्येक दिशा आपली आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने जी दिशा पकडेल त्या दिशेला मात्र सातत्याने इथे कॉन्सन्ट्रेसी ठेवतोय गोलंदाज कमलाकर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र सांगितलं कमलाकर नावाच्या गोलंदाजानं तुमच्याकडे जर वेग नसेल तर अचूक टप्पा वापरा आणि अचूक टप्पा ज्या ज्या गोलंदाजाचा असतो तो गोलंदाज जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपला अधिराज्य गाजू शकतो. इथे दाखवलं गोलंदाज कमलाकरनं. ओव्हर पिच बॉल सरळ दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडू थांबणार नाही. यस आउट ऑफ द पार्क. नो मिनिमम इट्स अ मॅक्सिमम. षटकार. हे चिन्ह आम्हाला या क्षणाला वाटतायत. सन्माननीय संदीपजी घोरट साहेबांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आणि मनस्वी आभार. प्रेक्षकांनो, आजच्या दिवसातील पहिला सामना तुमच्या समोर चालू आहे. तुमच्या भेटीला आला आहे. अर्थातच टीम खेळते शेलारी आणि साई स्पोर्ट्स सळेगाव. शेलारी संघानं काही क्षणापूर्वी नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स सळेगाव या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आहे ती साई स्पोर्ट्स सळेगाव संघाची आतापर्यंत 18 धावा आणि बघता बघता 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये गडी गमावले साई स्पोर्ट्स सळेगाव संघाने 2 आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 ते षटक हाताळलं होतं सुनील नावाच्या गोलंदाजानं. विकेट नव्हती आणि दुसऱ्या षटकामध्ये कमलाकर नावाचा गोलंदाजाला 7 धावा खर्च केल्या. द टर्निंग पॉइंट ऑफ दी मॅच मी तर म्हणेन हे षटक, कारण 7 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट पटकावल्या कमलाकर नावाच्या गोलंदाजानं. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. विशाल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक असेल परंतु चेंडू थांबणार नाहीये. वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. यस थँक्यू दिजे. ज्या फटक्याची अपेक्षा डगआउटला होती तो फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकार तर आला. इथे पाहू शकाल एक वेगळा आवाज गोलंदाजाच्या घशातून येताना पाहायला मिळतोय. आम्ही पाहिलं जेडीला गोलंदाजी करताना. जयदीप भोंडिवले ज्या वेळेला गोलंदाजी करतो चेंडू रिलीज करताना त्याच्या सुद्धा तोंडातून आवाज येतो. हे वेगवेगळे इम्प्रोव्हायझेशन अनेक गोलंदाजांनी काढलेलं आहे. क्रिकेटमध्ये अनेक बदल होत गेले. तुम्ही काही वर्षापूर्वींचा क्रिकेट पाहिला असेल ना, खेळण्यासाठी 11 खेळाडू सुदर्शन असायचे आणि त्यांच्याकडे क्वचित एखादी बॅट असायची. प्रवास करण्यासाठी 1 गाडी 2 गाड्या असायच्या. एका गाडीवर 6 जण. गिअर टाकायला 1 चालवायला 1. आत्ता मात्र प्रत्येकाकडे वेगवेगळी वाहनं आली. प्रत्येकाला वेगवेगळ्या बॅट आल्या. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची साधनं आली आणि बघता बघता क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला. सुवर्ण दिन आले क्रिकेटला आणि बघता बघता याच क्रिकेटनं आम्हाला आनंद शिकवला. या क्रिकेटमध्ये कधी कधी दुःख मिळतो. हारल्यानंतर रडणारे आणि जिंकल्यानंतर हसता हसता रडणारे सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्ज. शॉट ऑफ गुड लेंथ. काय चेंडू फेकलाय गोलंदाजानं. जबरदस्त चेंडू.
डॉट बॉल टाकले जाणारे डॉट बॉल गोलंदाजी करत असणाऱ्या संघाच्या आशा अपेक्षा सातत्याने या ठिकाणी हिरव्यागार आणि पल्लवित करतील यात शंका नाही आहे. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवला चेंडू निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिलतील या चेंडूवर. यस मैक्सिमम आ गया मौका इस मौके पे जड़ दिया छक्का सिक्सर. बॅट्समन विशालने इथे मात्र आपली दिशा स्पष्ट केली आणि मनातील भूमिका स्पष्ट केली. थांबायचं नाहीये चौकार षटकार खेचायचा इथे पूल क्या बात आहे. परंतु एलिव्हेशन अँड डिस्टन्स या दोघांचं मिश्रण थोडंसं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन इज क्लिअर. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जगदीजी भाग्यवंत यांचा संघ खाटेकर आणि मामनजी भुईर सर यांचा संघ धानिवली. खाटेकर आणि धानिवली दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाली की आम्ही तुम्हाला पाचारण करून अनेपैकीचा कौल करण्यासाठी. तत्पूर्वी जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. खूप सारी मजा या सामन्याच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळेजण लुटत आहात. मैदानाचा विचार केला तर हिरवेगारपणा या ठिकाणी पाहायला मिळतं. जणू काय मी टर्फमध्ये मॅच खेळतोय की काय. अशा प्रकारची मैदानं आम्ही सिटीमध्ये पाहिलेली आहेत. अशा प्रकारची मैदानं आम्ही अनेक शहरामध्ये पाहिलेली आहेत. आणि इथे मात्र या हिरवेगार टर्फमध्ये जणू काही आम्ही हा सामना खेळत आहोत. आणि या सामन्याला 4 चंद्र लावले जात आहेत. अंपायर हिरामनजी खरकर आणि सोबतीला हेमंतजी शेट्टी सर. गोलंदाज तू जेवढा थांबशील तेवढा फलंदाज सुद्धा थांबेल शंका नाहीये. 2 वेळा गोलंदाज स्टॉप केलं स्वतःला आणि इथे मात्र फलंदाजाच्या नजरेमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं. हो 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 ओव्हरपिच होता. संधी होती फलंदाजाला. संधी मात्र गमावली. कारण जेव्हा जेव्हा ओव्हरपिच बॉल फेकलेत ना तेव्हा तेव्हा धमाके होताना आम्ही पाहिलेले आहेत. या ओव्हरपिच बॉलवर सिक्सर कसा खेचायचा हे ब्रँड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या कृष्णा लक्ष्मण सातपुतेने आम्हाला शिकवलंय की हा षटकार कसा खेळायचा. संघ साई स्पोर्ट सळगाव संघाची धावपलकावर 32 धावा. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा. अल्टरनेटिव्ह बॉलिंग आणि इथे मात्र मॅच मध्ये नाटकीय वळणं येताना पाहायला मिळत आहेत. विचार केला तर क्षितिज कंटेने चांगली सुरुवात करून दिली साई स्पोर्ट सळगाव संघाला. क्षितिज कंटे झाला बाद आणि त्यानंतर मात्र थोडंसं क्षितिज जवळ आलं. फलंदाज बाद झाला सनी. बॅट्समन विशालने मात्र जबाबदारी घेतली खांद्यावर. ही पालखी तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत या मनगटामध्ये जीव असेल हे सांगत असताना 5 चेंडू खेळला बॅट्समन विशाल आणि या 5 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकारांची वादळी खेळी या ठिकाणी साकारले. एकंदरीत विचार केला तर विचार खेळतोय 17 धावांवर आणि बॅट्समन चेतन साथ देत असताना 2 चेंडूमध्ये 4. एकंदरीत पाहिलं तर 21 धावांची भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. विशाल आणि चेतनच्या माध्यमातून निश्चितच चांगली पार्टनरशिप रचत असताना या ठिकाणी बॅट्समन विशाल आणि चेतन धावसंख्या ते धावपलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. शेलारी संघाच्या वतीनं सुनील
ज्या सुनीलनं पहिलं षटक हाताळून 11 धावा खर्च केला त्याला पुन्हा एकदा बोलावलंय. या षटकामध्ये मात्र जबाबदारी वाढली असेल आणि अपेक्षा मात्र खेळाडूंच्या वाढतील यात शंका नाहीये. 10 वाजून 24 मिनिटे झाली आणि बघता बघता आपण पाहू शकाल 10 वाजताच्या दरम्यान या मॅचला आपण सुरुवात केली. काय शिस्त आहे या संपूर्ण स्पर्धेला. आपण पाहतोय सकाळच्या वातावरणामध्ये राष्ट्रगीत गायलं आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली. इथे ओव्हरपिच होता, स्लॉक्सचे सजवण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. या क्षणापासून थांबायला वेळ नाही सांगावं लागेल साई स्पोर्ट्स सळगाव संघाला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. क्रिकेट लाईक अ लाईफ. जीवन क्रिकेट शिकवते आणि क्रिकेटमध्ये आम्हाला जीवन शिकता येतं. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. आपल्या पाठीमागे कोण उभा राहील आणि आपल्या कानामध्ये कोण कुरघड्या करेल हे सांगता येत नाही. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. कोणी आपल्या कानामध्ये काय सांगतोय याहीपेक्षा ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. क्रिकेट आम्हाला जीवन शिकवेल आणि क्रिकेटमध्ये एक गोष्ट ठेवावी लागेल, कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये लेन्स असते तेव्हा लांबचं आणि जवळचं पाहता येतं. क्रिकेटमध्ये सेन्स असेल तेव्हा मात्र चौकार, षटकार आणि क्रिकेटची अभ्यासाची भाषा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की माइंड लाईक अ पॅराशूट. जेव्हा विमानामधून आम्ही खाली कोसळलो तर पॅराशूट चालू करतो आणि तो जर खोलला तर मात्र जीव वाचेल. जब भी खोलताय तब भी चलताय. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावले 33 धावा. सुनील गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकून झालेत, 1 धाव खर्च केलेली आहे. समोर आपण पाहतोय बॅट्समन विशाल आणि चेतन. इथे ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल चेल आणि इथे मात्र विशाल बॅक टू द डगआउट. चांगली खेळी या ठिकाणी साकारली बॅट्समन विशाल नावाच्या फलंदाजानं. 6 चेंडू खेळला आणि या 6 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 चौकार. एकंदरीत 6 चेंडूमध्ये बनवल्या 17 धावा. एकंदरीत पाहिलं तर 21 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि या 21 चेंडूमध्ये बनवल्या सरळगाव संघाने आतापर्यंत 33 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि हे 9 चेंडू मी तर म्हणेन नाविन्याप्रमाणे खेळावे लागतील. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल. अजून पाहिलं तर साईनाथ घुडे डगआउटमध्ये आहे, एक चांगला खेळाडू. मी मगाशीच सांगितलंय की जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी असणाऱ्या क्षेत्रीयाच्या भात्यामध्ये जेवढे बाण असतात ना तेवढे खेळाडू तुम्हाला डगआउटमध्ये पाहायला मिळतील. कारण हा आहे साई स्पोर्ट्स सळगाव टीमचा फलंदाजीचा भरणा. उल्हासला पाठवलंय. खोलवट टप्प्याचा चेंडू. वाट अ यॉर्कर लेंथ. काय लेंथ आहे गोलंदाजाची. ही लेंथ ज्या ज्या फलंदाजाला ओळखता आली ना त्या फलंदाजाने सातत्याने भावेश पवारची आठवण करून दिली. म्हणून समजा कोणाला माहीत नव्हतं की गोरसई गाव कुठं आहे, कोणाला माहीत नव्हतं की गोरसई गावामधील भिवंडी विभाग कुठं आहे. पण आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगत असेल, जे जे खेळाडू क्रिकेटवर प्रेम करतात त्यांना माहीत असेल की गोरसई गाव ते आहे आणि तिथे एक अवलिया जन्माला आलाय, भावेश पवार ते नाव आहे. अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या खूपच बाहेर. येस वाईट बॉल. चौतीस धावा धावफलकावर. धावसंख्येचा वेग होता. मी तर म्हणेन थोडासा नाराज असेल धावफलक. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि चौथ्या षटकामध्ये मी तर म्हणेन कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज सुनील करतोय. आतापर्यंत पाहिलं तर 3 धावा खर्च केला सुनील नावाच्या गोलंदाजानं. एक एक खेळाडू आपल्या संघाचा विजयाचा रथ सातत्याने कुरुक्षेत्रावर येऊन खूप मोठं यशाचं महाभारत घडवतो. काल सागर कापणी नव्हता आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये सामना खेळला. ॲडव्हान्टेज राहिला प्रतिस्पर्धी संघासाठी आणि बघता बघता सामना गमावला कळम खांडे संघाने. तुम्ही परवा दिवशी पाहिला असेल तर सोनारपाडा संघाच्या मध्ये जितू चव्हाण नावाचा फलंदाज नव्हता आणि बघता बघता शेवटच्या मोमेंटला सामना गमवावा लागला. एक एक खेळाडू जेव्हा अनुपस्थित राहतो ना
तेव्हा तेव्हा आपला संघ सातत्याने बॅकफुटवर येतो. म्हणून म्हटलं जातं टी फॉर टीम वर्क. इथे 11 खेळाडूंचं अधिराज्य प्रत्येकाला गाजवावं लागतं. ओव्हरपिच होता, हलक्या हाताने चेंडू रिलीज केलाय, चेंज ऑफ पेस, सरळ दिशेला खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करत होता, फिल्डिंग केली, तत्पूर्वी 2 धाबा. आणि या 2 धाब्यांच्या मदतीने सळगाव संघ जाऊन पोहोचेल. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या ती धावफलकावर 37 धाबा, एकंदरीत 4. अंपायर किती धावा या चेंडूवर? यस, एकच धाव. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या ती धावफलकावर 36. एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांचा खेळ झाला. 9.00 ची सरासरी गाठली साई स्पोर्ट्स सळगाव संघानं. इथे मात्र दाखवावं लागेल प्रयत्न आणि नशीब, या दोनही गोष्टींना सिद्ध करावं लागेल. कारण 36 धावा कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या चेहऱ्यावरच्या चिन्ह सांगून जात आहेत की या 36 धावा म्हणजे कमी स्कोर या ठिकाणी वाटतोय, परंतु कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देणार नाही आहे. या मैदानाचा विचार केला तर इथे 75 धावा सुद्धा चेस होतात. या मैदानाचा विचार केला तर इथे 30 धावा सुद्धा डिपेंड्स होतात. दॅट्स कॉल अ क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावा बनवल्या म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल हे लवकरात लवकर सांगता येत नाही. होणारी काही चिन्हे, टाकले जाणारे बॉल, येणारे काही क्षण, येणारे काही मुवमेंट सांगून जातील हू विल विन दिस मॅच. पहिली इनिंग चालू आहे आणि पहिल्या इनिंगचा उत्तरार्ध अजूनही बाकी आहे. बघता बघता 4 षटकं संपली आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स सळगाव संघाने बनवल्यात आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. धानिवली आणि खाटेकर दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. येत्या 5 मिनिटांनंतर नाणेफेकीचा कौल करू आपण. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मार्गस्थ, अंतिम षटक, निर्णयात्मक षटक, स्लॉग. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. धक्का लागेल या मॅच मध्ये आणखी एक साई स्पोर्ट्स सळगाव संघाचा विकेटचं पतन. पाचव्या षटकाचा पहिला चेंडू फेकून झाला आणि धावसंख्या ती धावपलकावर 36. जणू काही लक्ष्मण रेषा मारली आणि त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचा प्रयत्न होत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले शेलारी संघाची. नाणेफेक जिंकली होती शेलारी संघानं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय मित्रांनो आतापर्यंत यशस्वी ठरवलाय. नवीन फलंदाज विकास. नावाप्रमाणे इथे मात्र या संपूर्ण खेळपट्टीचा करावा लागेल विकास. चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. खूप मोठा पूर्णविराम या ठिकाणी लावत असताना प्रतिस्पर्धी संघ. इथे इनसाइड एज, फलंदाज बाद, दांडी गुल, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉइड, बॅट्समन आउट. मागील 3 चेंडू पासून धावा आल्या नाही. बॉलर होणार हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत गोलंदाज सचिन. सकाळचं वातावरण, नाणेफेक जिंकली शेलारी संघानं, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आतापर्यंत पाहिलं तर जकडून ठेवलंय, पूर्णपणे जेर बंद केलंय. शिक्षा दिली आणि शिक्षा किती वर्षाची राहील. साई घोडे
प्रयत्न तर केलाय हेलिकॉप्टर उडवण्याचा, परंतु अलाउद्दीन कार्पेट हा फटका खेळलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला लॉंग ऑफ कडे. एक सिंगल मिळेल साई घोडेला. हा माफी असावी 2 धाबा आणि या 2 धाब्यांच्या मदतीने 40 फूट सळगाव संघ धावून पोहोचेल. धावफलकावर धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 38 धाबा. 5 षटकामध्ये जर पाहिलं तर जवळपास 50 धावा बनायला हव्यात ही चर्चा प्रेक्षकांची सातत्याने होते, समर्थकांची जास्तीत जास्त वेळा होते आणि डगआउटला मात्र सातत्याने तृष्णा आणि तहान भूक लागलेली असते धाबांची. ती भूक तेव्हा भागेल जेव्हा हा सामना फिनिश होईल आणि शेवटच्या मोमेंटला आम्ही जल्लोष करू की हा सामना कोण जिंकेल. 3 चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे गडी टिपलेत गोलंदाज सचिन नावाच्या गोलंदाजानं. सचिन आणि सचिन. हो हो हो, बाल बचे बॅट्समन साई गुडे. डावा चमचा थोडासा बाहेर चेंडू आपण पाहिला असेल, काही इंचाचा फरक होता चेंडू आणि स्टेकचं. वाईट बॉल. एक धाव मिळेल साईस्फोर्ट सळगाव संघाला आणि धावसंख्या ती धावफलकावर 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट बाय 5 विकेट साईस्फोर्ट सळगाव टीम. ओव्हर पिच बॉल सरळ दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. फलंदाज बाद साई गुडे बॅक टू द डगआउट. या ठिकाणी आगमन झालंय द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर यांचं. रात्री सुद्धा 11-12 वाजेपर्यंत इथे होते, कारण आपण पाहिलं असेल व्यवस्थापन समितीचे सक्रिय सदस्य आहेत. आम्ही सुद्धा काल इथे उपस्थित होतो. कालची रात्र खूप छान होती. व्यवस्थापन समितीचे अनेक सदस्य या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सन्माननीय सुभाषजी केंबारी सरांची निष्ठा. ती निष्ठा तुम्ही पाहिली असेल छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये. शहाबुद्दीन खाननं सांगितलं होतं औरंगजेबाला की तो रामसेजचा किल्ला अवघ्या 5व्या नमाजाच्या वेळा तुमच्या हातामध्ये करतो. पण 600 मावळे त्या रामसेज किल्ल्यावर लढत होते आणि बघता बघता आजही ती निष्ठा कायम राहिली ना. म्हणून की काय अनेक वर्ष निघून गेली, तो रामसेजचा किल्ला अजूनही अभेद आहे. याचं कारण फक्त आणि फक्त निष्ठा. ती निष्ठा ज्या ज्या वेळा जिवंत होते ना, त्या त्या वेळामध्ये आम्ही सातत्याने म्हणतो की लिडिंग फ्रॉम फ्रंट. शिवाजी राजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये, छत्रपती शंभूराजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये. आणि जेव्हा जेव्हा ही गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक घरामध्ये मासाहेब जिजाऊ जन्माला येईल आणि प्रत्येक घरामध्ये राजे शिवाजी जन्माला येतील यात शंका नाही आहे. या निष्ठेच्या बळावर, या निष्ठेच्या कर्तृत्वावर आणि या निष्ठेच्या आधारावर इतिहास जमा झाला. आज ती निष्ठा या स्पर्धेच्या माध्यमातून जिवंत आहे. म्हणून की काय सक्रिय सदस्य आणि व्यवस्थापन समिती आजही दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करते ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. चर्चा करू की हर्षल गुडे बाद झालेत. खेळपट्टीवर जाताना मी तर म्हणेन नवी आशा मनामध्ये घेऊन चालले होते, येताना मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाले हर्षल गुडे. चांगलं व्यक्तिमत्व आहे हर्षल गुडे. संपूर्ण मुरबाड तालुका त्यांच्यावर प्रेम करतोय. ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्चतेचं परिमाण आणि परिणाम गाठतात बॅट्समन हर्षल गुडे. इथे अंपायर डिसिजन. फलंदाज बाद क्लीन बोल्ड. एकंदरीत इनिंग कंप्लीट. शेवटच्या चेंडूवर मिळाली विकेट आणि या विकेटच्या आधाराने धावसंख्या बनली गेली धावफलकावर. आतापर्यंत पाहिलं तर 7 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 30 चेंडू. शेलारी संघाला विजयासाठी 41 धावांची आवश्यकता.
सर पहिल्यांदा आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतलाय. तुमच्या समोर संघ आहे खाटेकर. यापूर्वी तुमची आणि त्यांची कधी मॅच झालेली का? झालेली आहे मॅच त्यांची आणि आमची, पण तेव्हा टीम एकत्र असताना झालेली. आता त्यांच्या 2 टीम आहेत. जगदीश सोबत मॅच नाही झाली अजून. यस 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 जगदीशजी भाग्यवंत यांचा संघ असेल खाटेकर. क्षेत्ररक्षण तर स्वीकारले. तुमचे गोलंदाज आम्ही पाहिलेले आहेत, तुमचे फलंदाज आम्ही पाहिलेले आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्ही सातत्याने प्रत्येक मैदानावर करत असता हे आम्हाला माहिती आहे. आज खाटेकर संघाच्या विरोधात खेळायचं आहे. 4 गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत आणि निश्चितच कमीत कमी धावा देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल यात शंका नाही आहे. आज काय स्ट्रॅटेजी असेल, वेगळा काही बदल केला आहे आपल्या संघामध्ये? वेगळा काय बदल नाही आहे. 2 प्लेयर नाही आहेत आमचे, मल्हारी आणि एक सागर नाही आहे. आले तर ठीक आहे टायमावरती, नाही तर मग आम्हाला 2 प्लेयर दुसरे घ्यायला लागतील. म्हणजे आज तुम्हाला लंगड्या घोड्यावर शर्यत खेळायची आहे, जिंकायचं आहे. म्हटलं जातं ना की एका गाडीचा एक चाक जरी पंक्चर असलं तरी मात्र त्याला थोडी हवा मारावी लागते. इथे आल्यानंतर आम्हाला तुम्हाला पाहताना मनस्वी आनंदाचा झाला आहे, कारण तुमच्या माध्यमातून यशस्वी स्पर्धा पार पाडली. या नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच चांगलं नियोजन आहे आणि इथे खेळताना एक मजाच येते, कारण ओपन ग्राउंड आहे आणि शेजारी नदी आहे, त्यामुळे एक माहोल वेगळाच वाटतोय. येस नक्कीच नक्कीच, वातावरण छान आहे, थंडगार हवा आहे. खाटेकर संघाचे संघनायक, आपण नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजी घेतली असते. म्हणजे तुमच्या मनासारखंच घडले आणि मनासारखं घडायला खूप वाट पाहावी लागते. सब्र का फल मीठा होत आहे. बॅटिंग करत असताना तुमच्या समोर संघ आहे आदर्श धानिवली. 5 षटकं समोर असतील. बेसिक क्रिकेट खेळाल, जेणेकरून चांगल्या पद्धतीने फटके सुद्धा खेळाल. त्यांच्या समोर आपण पाहू शकाल पांड्याला तुम्ही पाहिलंय की ज्या गोलंदाजानं कृष्णा लक्ष्मण सातपुतेला सुद्धा काही काळापुरता का होईना रोखून ठेवलं होतं. आणि एका बाजूला पाहिलं तर आयकॉनच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्वच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून धडाकेबाज वडवली गेल्या वर्षीची मॅच जिंकली होती. काय स्ट्रॅटेजी राहील? जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. ओके, थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टन. ते आमचे आदर्श व्यक्तिमत्व, आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय संदीपजी घोरट साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी विनंती करेल सन्माननीय शिवाजी केंबारी साहेब, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीपजी घोरट साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर करायचा आहे. यस, कॅमेरा क्या है मेरा. ओके, कॅप्चर करायचं हे सीन आणि या क्षणांना खऱ्या अर्थानं गोड बनवायचं आहे. सन्माननीय संदीपजी घोरट साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हे प्रेम द्विगुणित होत राहील साहेब. आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि जी मॅच चालू आहे, सेकंड इनिंग चालू आहे, या सेकंड इनिंग मध्ये या आवाज ऐकूया सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. मॅच चालू आहे. आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला टीम सरळगाव आणि एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते कमलाकर अण्णा यांची शेलारी टीम. फ्रंटफुटवर आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज यावेळेस पाहायला मिळेल विशाल. नॉन स्ट्राईक एंडवरती स्वतः संघाचे तारणहार अण्णा. लोवर फुलटॉस हलक्या हातानं प्लेस केलं. सिंगल कंप्लीट केली आहे. एका धावेनं धावफलकाला निश्चितच पुढे घेऊन जात असताना दोनही सलामीवीर. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विशाल आणि कमलाकर ही जोडी. अण्णांसाठी एक मोठी पर्वणी. संदीपजी घोरट साहेब यांच्या वतीनं जर चौकार षटकार अण्णांच्या बॅटमधनं आला तर 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. धन्यवाद. मान्यवरांचं एटीएम खुलं झालंय अगदी सकाळच्या सत्रामध्ये. स्ट्राईकवरती अण्णा. जबरदस्त डिलिव्हरी बघायला मिळाली. अगदी समोरून चेंडूला रिलीज करत असताना कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. अण्णांना थांबवून ठेवलाय. गोलंदाज युवा क्षितिज कंठे. अर्थातच सरळगाव एक्सप्रेस. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा आपण वेगवान गोलंदाजांचा विचार करत असतो त्यावेळेस अग्रगण्य मानाच्या स्थानावरती असलेला हा गोलंदाज यावेळेस संघासाठी पहिलं आणि स्वतःच्या स्पेलमधलं पहिलं षटक हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंठे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. समोर तितक्याच ताकदीचा तितक्याच आदबीचा फलंदाज. अर्थातच एक काळ ज्यांनी गाजवला आणि आजही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा आपण मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार करतो तेव्हा मात्र अण्णांची आठवण आल्यापासून राहत नाही. यावेळेस सन्मान दिलाय
हलक्या हातानं प्लेस केलं, एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक चेंज केली. अनुभव दाखवला अण्णांनी. इथं माहिती आहे क्षितिजच्या विरोधात आक्रमण करणं कठीण काम आहे. लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव निश्चितच येईल. धावफलकावरती जोडली जाते. 8 धावा धावफलकावरती. 41 धावांचं टार्गेट आहे आणि षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त झालं आणि धावफलकावरती 8 धावा, बिनबाद 8 धावा शेलारी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. भगव्याची सेवा केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगव्याचा त्यांनी उद्घोष केला. भगव्याची मात्र निश्चित शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. आनंद दिघे, आदरणीय धर्मवीर आनंद दिघेंचं हे गाणं आपण ऐकलं. निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये आठवण करून देत असताना थँक्यू सो मच डीजे कल्पेश. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होत आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सरळगाव संघाच्या वतीनं. षटक क्रमांक दुसरं चेतन यावेळेस सावरावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आहेत. 41चं टार्गेट. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अण्णा. खोलवट टप्प्यात चेंडू बिगेट करायचं होतं, मात्र जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे कनेक्शन झालं नाही आणि हा डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गुड बॉलिंग. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाजी अटॅक जबरदस्त आहे सरळगाव संघाचा. जर आपण विचार केला तर क्षितिज कंटेनं पहिलं षटक हाताळलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र आपल्या षटकाला अगदी विशेष व्यवस्थितरित्या संपन्न केलं. यावेळेस फटका फसलाय. अण्णांची खेळी संपुष्टात येऊ शकली असती, मात्र हा झेल धरणीला दान केलाय. मित्र, ही कॅच सोडली आहेस की मॅच सोडली आहेस या प्रश्नाचं उत्तर मात्र निश्चितच आपल्याला शोधावं लागेल. झेलबाद करण्याची संधी आली होती. गोलंदाजानं हा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉडी लाईन टाकला होता अगदी खोलवट टप्प्यावरती. मोठा फटका प्रहार करायचा होता, मात्र हा मिस टाइम स्ट्रोक. एक धाव निश्चितच जोडली जाईल धावफलकावरती, मात्र फलंदाजांना थोडासा अजून आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे. यावेळेस डावखोरे हातानं पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केलंय. स्ट्रोकला चेक करत असताना फटका चांगला बघायला मिळतो. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. हा चौकार. भूमी पवित्र झाली. ज्यांच्या पराक्रमानं आज आपण हे स्वातंत्र्य चाकतोय. अर्थातच हिंदवी स्वराज्याचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला जातोय. जाऊया मैदानावरती. पुनश्च एकदा डावखुरे हातानं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन. विशालसाठी यावेळेस कमबॅक केलंय. सांगत असताना आम्ही सुद्धा संघर्षासाठी तयार आहोत. हा डॉट चेंडू फेकलाय. गोलंदाज चेतन. वेगवान मारा बघायला मिळाला. ज्या वेळेला चेतनची बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय, अर्थातच आठवतायत आपल्याला वॉसिम अक्रम, आठवतोय चामिंडा बास, डावखुरे आताचा मुस्तफिजुर रहमान आणि वन अँड ओनली जहीर खानची सुद्धा आठवण येते. बाउन्सर चांगले फेकले जात आहेत, यॉर्कर चांगले फेकले जात आहेत आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाज पाहायला मिळतोय चेतन. षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा सज्ज. डावखुरे हातानं पंचांच्या डाव्या बाजूने जात असताना विशालसाठी सन्मान दिला. यावेळेस विशालनं जाणलं होतं या चेंडूवरती मोठा प्रहार येणं शक्य नव्हतं, मात्र हलक्या हातानं प्लेस केलं. गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट करत असताना सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. एक चौकार आला, त्यानंतरचा चेंडू डॉट आला. एक तेरी तो एक मेरी, अशा पद्धतीचं मैदानामध्ये वातावरण. एका बाजूनं चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू फेकत असताना चेतननं मात्र उत्तर दिलं होतं. त्यानंतर विशालनं या चेंडूवरती हलक्या हातानं खेळून काढलंय. संयमाचं क्रिकेट, अतिशय नामवंत खेळाडूचं लक्षण यावेळेस मैदानामध्ये पेश करत असताना पुन्हा एकदा राईट हँडेड फलंदाज विशाल स्ट्राईक वरती. शेलारी संघासाठी यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डमध्ये अडवलं जातं. 30 यार्डमध्ये चेंडूला कलेक्ट केलं. एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. 41 धावांचं टार्गेट आहे आणि दोनही फलंदाजांना माहिती आहे सिंगल डबल जरी आल्या तरी पण विजयाच्या समीप आपण जाऊ शकतो. षटक क्रमांक दुसरं संपन्न आणि धावफलकावरती 16 धावा. बिनबाद 16.
निश्चितच इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साईबाबांचं संगीत आणि ऐकलं की निश्चितच आपला सर्वांचा ऊर भरून येत असतो. पुन्हा जाऊया मैदानावरती. 2 षटक संपन्न, धावफलकावरती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या क्षितिज कंठेनं. त्यानंतरचं षटक आपण पाहिलं गोलंदाज चेतनचं, त्यानं सुद्धा 8 धावा खर्च केल्या. निश्चितच 2 षटक संपन्न आणि धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा, बिनबाद 16. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता. आता मात्र निश्चितच संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि या पहिल्या सामन्याला आपण पाहतो आहोत. शुभ आगमन झालं या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच शैलेशजी केंबारी साहेबांचं शुभ आगमन झालं. गुड मॉर्निंग. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. पुन्हा एकदा क्षितिज पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज विशाल. क्षितिजापर्यंत पोहोचावं लागेल. यावेळेस थोडासा फसलेला सामना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता. स्ट्राईक वरती विशाल. सलामीवीर फलंदाज. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू. कुठल्याही प्रकारे मोठा प्रहार करण्याची संधी मिळाली नाही. विशालला थांबून ठेवत असताना जबरदस्त यॉर्कर. यावेळेस आपली आठवण करून देत असताना, आपल्या वेगाचा परिचय देत असताना, आपल्या यॉर्करचा परिचय देत असताना गोलंदाजी मार्क वरती सरळगाव एक्सप्रेस क्षितिज कंठे. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. निश्चितच मोठा संघर्ष होईल याबाबतीत शंका नाही, कारण धावफलक जरी थोडंसं माफक दिसत असलं तरी सुद्धा अद्यापर्यंत बऱ्यापैकी रोखून धरलंय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा विशाल, उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. जबरदस्त कमिटमेंट, मेहनत पाहायला मिळाली आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि आपल्या कवेत घेत असताना चेंडूला टिपलाय झेल. फलंदाज फेल. विशाल बॅक टू द डगआउट. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द मात्र असावी. यावेळेस क्षितिज जिद्द दाखवत असताना, चिकाटी दाखवत असताना, मेहनत दाखवत असताना मैदानामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विशालचा अडसर दूर करणारी ही गोलंदाजी. वेगवान मारा सातत्यानं चालू आहे. मात्र शेलारी संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर संघाचा तारणहार फलंदाज अर्थातच अनुभवाची शिदोरी अण्णा मैदानामध्ये सज्ज आहे. नवीन फलंदाज मैदानात इन ॲट नंबर 3 वरती जयेश फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शेलारी संघाच्या वतीनं. जयेश आणि अण्णा या 2 फलंदाजांना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. खांद्यावरती जबाबदारी घेऊन पुढं पुढं चालावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती क्षितिज. समोर वन अँड ओनली अण्णा. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस हलक्या हातानं खेळून काढलंय. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. अण्णांना माहिती आहे क्षितिजच्या विरोधात आक्रमण करणं महागात ठरू शकतं. विशालनं तसा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र फसलेला आपण पाहिलाय. यावेळेस स्वतःची विकेट राखून ठेवत असताना अण्णा आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज होता तो यावेळेस स्ट्राईक वरती आलाय जयेश. सरसलामत तो पगडी 50. आपली विकेट जर राहिली तर धावा निश्चितच येत राहतील, या बाबतीत शंका नाही आहे. ही गोष्ट दोनही फलंदाजांना माहिती आहे. सिंगल घेत असताना सेन्सिबल क्रिकेट, अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना पुन्हा एकदा क्षितिज कंठे गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. सरळगाव एक्सप्रेस म्हणून का मला संबोधलं जातं, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माझं नाव का अदबीनं घेतलं जातं, का मला मोठ्या गोलंदाजांमध्ये मोजलं जातं, याचं उत्तर देत असताना क्षितिज कंठे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागलं. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर ही संज्ञा मी आठवण करून देईल कशी क्रिकेटच्या पटलावरती आली. ट्रॅव्हल्स बेली नावाचे ब्रिटिश कॉमेंटेटर होते. काउंटी मॅच चालू होती.
मिडविकेट आणि लॉंगॉनच्या दिशेनं जे क्षेत्ररक्षक असतात त्यांच्या मधली जागा नेहमी शिल्लक असायची, रिकामी असायची. त्या जागेला काय नाव द्यायचं हे ट्रॅव्हर्स बेलींच्या लक्षात येत नव्हतं आणि अचानक त्यांच्या डोक्यात आलं की काऊ कॉर्नर झोनमध्ये कोणीही क्षेत्ररक्षक सज्ज नसतो, त्या जागेवरती आपण आपल्या गायी केव्हाही चरायला घेऊन जाऊ शकतो अशी संकल्पना ट्रॅव्हर्स बेली या कॉमेंटेटरच्या लक्षात आली, डोक्यात आली आणि त्या दिवसापासून ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर ही संज्ञा क्रिकेटच्या पटलावरती आली. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षकांना ही माहिती देऊ इच्छित होतो आणि आज बऱ्याच दिवसांनी संधी मिळाली. पुन्हा जाऊया मैदानावरती. जबरदस्त द्वंद्व दोनही बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला क्षितिज कंटे नावाचा गोलंदाज आग ओकत असताना, सकाळच्या सत्रामध्ये आपली उपयुक्तता साबित करत असताना गुड बॉलिंग. स्ट्राईकवरती जयेश. सन्मान दिलाय, पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केला. मिडॉपरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाऊन थोडासा मात्र यावेळेस चुकी झाली आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला माफी नाही मित्रांनो. 2 धावांचं नुकसान होत असताना आणि पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव. ही शेलारीची टीम आहे मित्रांनो. समोर कमलाकर अण्णा आयुष्यातला बराच काळ क्रिकेटच्या मैदानावरती घालवलाय, अनुभवाची शिदोरी खोलली. या फलंदाजांना जर तुम्ही बोट पकडायला द्याल तर ते हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीत मित्रांनो. 3 धावांचं योगदान धावफलकावरती. षटक क्रमांक 30 संपन्न आणि धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा, 1 बाद 22 शेलारी संघाची धावसंख्या. त्रिवार मुद्रा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 19 धावांची. 12 चेंडू 19 धावा. दोनही संघासाठी सामना अजूनही खुला आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला टीम सरळगाव आणि त्यांना सामना करत असताना टीम शेलारी आपल्याला बघायला मिळते. 3 षटकांची समाप्ती धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 22 ही धावसंख्या. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. 9.50 ची सरासरी राखावी लागेल. आता मात्र थोडीशी हार्ड हिटिंग करावी लागेल, थोडीशी धावांची गती वाढवावी लागेल. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 25 धावांची 19 धावांची आवश्यकता. 22 धावा धावफलकावरती शेलारी संघाची धावसंख्या. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सनी. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सनीच्या खांद्यावरती जबाबदारी आणि फलंदाज आपण पाहतोय शेलारी संघासाठी जयेश आणि कमलाकर अण्णा. या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती संपूर्ण शेलारी संघाची, संपूर्ण शेलारी गावाची पालखी यावेळेस वाहून न्यावी लागेल. 12 चेंडू 19 ची आवश्यकता आहे. सामना निश्चितच दोनही संघासाठी आपण पाहतोय ऑन असलेला आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूनं वेगवान गोलंदाजीचा मारा चालू आहे आणि एका बाजूनं संयमाचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय सलामीला आलेले कमलाकर अण्णा अद्यापर्यंत स्वतःला थांबून खेळतायत. स्वतःवरती संयम ठेवलाय. स्वतःवरती यावेळेस अंकुश ठेवत असताना कुठल्याही प्रकारचा मिस टाइम स्ट्रोक अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही. निश्चितच एक झेल उडाला होता, मात्र त्यावेळेस दुर्दैवाने तो झेल टिपला गेला नाही सरळगाव संघाच्या बाजूनं. यावेळेस अण्णांना एक जीवदान आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळाले. अवांतर घोषित करत असताना एका धावेनं धावफलक सरकलं. कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आलेली एक धाव. धावफलकाला एका धावेचं योगदान.
धावफलक सरकलं तेबीसी आकड्यावरती 23 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतंय 4थं. गोलंदाजी मार्कवरती सनी, हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू. उर्फी चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं भिरकावून दिलं. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकाच धाब्यावरती संतुष्ट राहावं लागलं दोनही फलंदाजांना. एका धाब्यानं आपला एंड चेंज केलाय. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती 24 ऑन स्कोर बोर्ड. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सनी, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती अण्णा. यावेळेस बॅक टू द बॉलर. वेगवान प्रहार होता. बहादुरीनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न निश्चितच गोलंदाजानं केला, मात्र प्रचंड वेग या फटक्यामध्ये होता. झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र फॉलो थ्रू मध्ये हा झेल थोडासा घेताना अयशस्वी झाला गोलंदाज. आणि 2 धावा इथून जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक सरकलं 26 या आकड्यावरती 26 ऑन स्कोर बोर्ड. 41 धावांचं टार्गेट आहे. अजून इथून जर आपण पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सनी, स्ट्राईक वरती अण्णा. पुन्हा एकदा लोवर फुलटोज. एका धावेचा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा हळूवाररित्या प्रगती करताना आपल्याला बघायला मिळेल. एकेरी दुहेरी धाबेवरती विश्वास दाखवत असताना, एकेरी दुहेरी धाबेवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना, सिंगल डबल ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस घेत असताना आपल्याला बघायला मिळतात. अनुभव यावेळेस पदरी आहे आणि त्याचा पुरेपूर वापर मैदानामध्ये चालू आहे दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळेल जयेश. सनीचा हा चेंडू चेंज ऑफ पेस शेवटच्या मोमेंटला गती परिवर्तन करत असताना पाहायला मिळाला आणि हा निश्चितच डॉट चेंडू. आठ चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना निश्चितच फसताना पाहायला मिळतोय शेलारी संघासाठी. संयमाचा खेळ सातत्यानं चालू आहे आणि हा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू बघायला मिळाला. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहत होता फलंदाज, मात्र पंचांचा इशारा हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानात गती परिवर्तन सातत्यानं करत असताना फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः साखळदंड घातलेत. पुन्हा एकदा सनी, फुलटोज आहे आणि यावेळेस परवानी होती. कबूल करत असताना चेंडूला पाठवलंय. ऐन मोक्याच्या क्षणी आला हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामना निश्चितच सकाळच्या सत्रामध्येच गरम झालेला आपल्याला बघायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता. शेलारी संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोरून सरळ दिशेमध्ये सरळ गावच्या वतीनं फास्ट आक्रमण पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 31 धावा आपल्याला बघायला मिळतात. शेलारी संघ, कधी शेलारी संघ बाजी मारतोय तर कधी टीम सरळ गाव फ्रंट फुटवर येताना आपल्याला बघायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना कधी तळ्यात तर कधी मळ्यात असलेला आपल्याला बघायला मिळतोय. कधी शेलारी टीम आगेकूच करते तर कधी आपल्याला पाहायला मिळते सरळ गाव टीम. एकाच तालुक्यातील, एकाच जंगलातील हे 2 वाघ मैदानात झुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती कमलाकर अण्णा. मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सोबतीला जयेश. बऱ्याच काळापासून किल्ला लढवताना ही जोडी आपण मैदानात पाहतोय. मोठ्या अपेक्षा आहेत दोघांकडून. मोठ्या अपेक्षांवरती मात्र खरं उतरावं लागेल दोनही फलंदाजांना. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. निश्चितच पाहायला मिळेल गोलंदाज विशाल. 6 चेंडू
10 धावांची आवश्यकता. विशालवरती अतिशय विशाल प्रेशर पाहायला मिळेल. निश्चितच हा सामना जर जिंकायचा असेल तर या 10 धावा डिपेंड कराव्या लागतील. क्रिकेटचा हा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोण मेळ घालेल हे सांगणं नेहमीच कठीण आहे. दोनही संघासाठी मोठा संघर्ष पाहायला मिळेल. संघर्षाला दोनही संघ तयार आहेत. यावेळेस 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गेम ऑन. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. आज भरपूर मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. एक सामना एक्स्ट्राचा आज आपल्याला खेळवायचा आहे. क्वालिफायरची मॅच. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू स्लोवर यावेळेस हाताळत असताना बॅट स्विंग फास्ट आणि चेंडू स्लो. संघर्षाची नांदी मैदानात टाकत असताना हा डॉट बॉल बघायला मिळाला. शेवटचे 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला तर मात्र शेलारी टीम कमबॅक करेल किंवा एक डॉट चेंडू जसा येत राहील तशी सरळ गावची टीम पकड मजबूत करताना बघायला मिळेल. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती विशाल सज्ज झालाय पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग खराब. यावेळेस नुकसान मोजावं लागेल. 4 धावांचा फटका. यावेळेस शेलारी संघासाठी हा संघर्षाचा चौकार. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूप गरजेचं असतं. गोलंदाज करेल तर काय करेल. ज्या चेंडूवरती 1 धाव यायला हवी होती तिथं 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विशाल सज्ज आहे. स्ट्राईक वरती अन्ना. यावेळेस ओरपीएच आणि आपल्या स्टाईल मध्ये महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देत असताना हा सामना सिक्सर मारून फिनिश करत असताना निश्चितच अनुभव यावेळेस विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अण्णांच्या बॅटमधनं हा विजयी षटकार.